Hello friends, welcome to Pharma Study channel with Sapna. Today we will discuss very important topic from nutrition and health of social pharmacy, that is a balanced diet. In that we will discuss definition, composition of balanced diet and importance of balanced diet, that we will discuss in detail. So let's start. Balanced diet. Balanced diet means, first we will start with the basic term, that is a diet. Diet is a substance which consume on daily basis. जे की फूड मटेरियल आपण डेली कंझ्युम करतो दॅट इज कॉल्ड एज अ डाएट. बट द डाएट शुड बी अ बॅलन्स. जे की डाएट आपण कंझ्युम करतो दॅट शुड बी अ बॅलन्स. बॅलन्स डाएट मीन्स अ डाएट विच कंटेन्स ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट्स अँड मॅक्रोन्यूट्रिएंट्स. म्हणजे की आपण जे की डेली बेसिसवरती कंझ्युम करतो दॅट इज अ डाएट, बट दॅट शुड बी अ बॅलन्स डाएट. म्हणजे जे डाएट असतं ते बॅलन्स डाएट असलं पाहिजे. त्यामध्ये ॲडिक्वेट क्वांटिटीजमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि मॅक्रोन्यूट्रिएंट्स प्रेझेंट असले पाहिजे. मायक्रोन्यूट्रिएंट्स include different types of vitamins, minerals, and macronutrients contains carbohydrate, protein, lipids, fats. These are the different types of nutrients should be present in a adequate balanced diet that provides energy to our body to work efficiently. We will see the definition of balanced diet. A balanced diet may be defined as a diet which fulfills the need for energy and provides adequate amount of proteins, amino acid, vitamins, fats, carbohydrates, and other nutrients required to maintain health, vitality, and general well-being. म्हणजे असे प्रोटीन्स, अमायनो ॲसिड, विटॅमिन्स, कार्बोहायड्रेट, न्यूट्रिएंट जे की आपली हेल्थ मेंटेन करतात आणि आपली हेल्थ व्यवस्थित ठेवतात, त्याला आपण काय म्हणतो, बॅलन्स डाएट असं म्हणतो, की ज्याच्यामुळे आपली हेल्थ वगैरे मेंटेन राहते. इट ऑल्सो मेंटेन्स द प्रोव्हिजन फॉर एक्स्ट्रा न्यूट्रिएंट्स टू विथस्टँड शॉर्ट ड्युरेशन ऑफ लीननेस. जे की शॉर्ट ड्युरेशन असतं त्यामध्ये पण आपल्याला एक्स्ट्रा अमाऊंटची एनर्जी प्रोव्हाइड करायचं काम कोण करतं, तर जे की बॅलन्स डाएट आपण कंझ्युम करतो त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा एनर्जी पण मिळत असते. नेक्स्ट पॉईंट, द कंपोनेंट्स ऑफ अ बॅलन्स डाएट विल डिफर अकॉर्डिंग टू एज, सेक्स, फिजिकल ॲक्टिव्हिटी अँड फिजिओलॉजिकल स्टेट्स, दॅट इज प्रेग्नन्सी, लॅक्टेशन. म्हणजे आपण जे की बॅलन्स डाएट कंझ्युम करतो ते डिफरंट टाईपच्या फॅक्टर्सवरती डिपेंड असतात, त्याचा व्हॅल्यूज चेंज होतात. जर प्रेग्नंट वुमन असतील, लॅक्टेटिंग वुमन असेल, त्यांच्यामध्ये बॅलन्स डाएटच्या क्वांटिटीज चेंज होतील. त्यांची रिक्वायर्ड क्वांटिटी जी आहे त्यांची बॉडीची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी ती वेगळी असेल अकॉर्डिंग टू. प्लस जे काही डिफरंट एज फॅक्टर असतात, म्हणजे स्मॉल चिल्ड्रनमध्ये वेगळं असणार आहे, अडल्ट असतील त्यांच्यामध्ये वेगळं असणार आहे, प्लस जे काही जेडियाटिक पेशंट असतील त्यांच्यामध्ये पण डेली बॅलन्स रिक्वायरमेंट ही वेगळी असणार आहे. सो आणखी सेक्स, मेल टू फिमेल, मेलमध्ये वेगळं असणार आहे, प्लस फिमेलमध्ये पण वेगळ्या टाईपचं तुम्हाला बॅलन्स डाएट फॉलो करावं लागणार. इन केस ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी, आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीवर पण डिपेंड असतं. आपले जर जास्त फिजिकल वर्क असेल, मेंटल वर्क कमी असेल, किंवा मेंटल वर्क जास्त असेल, फिजिकल वर्क कमी असेल, त्यानुसार पण आपण आपलं बॅलन्स डाएट आहे आपल्याला डिसाईड करावं लागतं. इट ऑल्सो डिपेंड ऑन द फिजिओलॉजिकल स्टेट, जे की डिफरंट फिजिओलॉजिकल स्टेट असतात. मीन्स इन केस ऑफ प्रेग्नन्सी अँड लॅक्टेशन द बॅलन्स डाएट इज डिफरंट. पॉईंट इज अ कंपोजिशन ऑफ अ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएटचं कंपोजिशन काय काय असतं, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड, फॅट, विटॅमिन्स अँड मिनरल, दीज आर द डिफरंट कंपोनेंट्स विच शुड बी इन्क्लुडेड इन अ बॅलन्स डाएट. याच्यामुळे सगळं बॅलन्स डाएट आपलं कंपोज होत असतं. बट देअर क्वांटिटी इज डिफरंट. आता जे काही कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स असतात, फॅट, विटॅमिन्स, या सगळ्यांची क्वांटिटी जी आहे ती बॅलन्स डाएटमध्ये वेगवेगळी असू शकते. सो व्हॉट इज द डिफरंट क्वांटिटी, द डेली रिक्वायरमेंट ऑफ अ प्रोटीन शुड बी इन्क्लुडेड. दिस अमाऊंट इज 15 to 20% ऑफ द डेली एनर्जी इंटेक. आपण जे की प्रोटीन इंटेक करतो डेली बेसिसवरती त्यामधले अबाउट 15 to 20% इंटेक हा प्रोटीनचा असला पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, फॅट शुड बी लिमिटेड टू 20 to 30%. जे काही डेली बेसिसवरती तुम्ही एनर्जी ड्रिंक वगैरे घेता त्यामधल्या 20 to 30% जे की एनर्जी मिळते तुम्हाला दॅट इज थ्रू द फॅट्स. नेक्स्ट इज अ कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट रिच इन अ नॅचरल फायबर शुड कॉन्स्टिट्यूट द रिमेनिंग फूड एनर्जी. जे की कार्बोहायड्रेट असतात ज्यामध्ये नॅचरल फायबर्स वगैरे प्रेझेंट असतात, ते रिमेनिंग एनर्जी जी काही आहे दॅट शुड बी प्रोव्हाइडेड थ्रू द कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटच्या थ्रू तुमची फुलफिल झाली पाहिजे. नेक्स्ट इज द रिक्वायरमेंट्स ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट शुड बी मेट. आपल्या जे काही मायक्रोन्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट असते म्हणजे विटॅमिन्स, मिनरल, ती पण तुमच्या बॉडीची फुलफिल झाली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज अ कंपोजिशन ऑफ अ बॅलन्स डाएट. जे की बॅलन्स डाएट आहे
ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स वगैरे विटॅमिन्स, मिनरल्स आपण इन्क्लूड केलेलं आहे. त्यामध्ये कंपोजिशन कसं असलं पाहिजे. सिरियल शुड बी इन्क्लुडेड ॲज अ 400 ग्राम क्वांटिटी असली पाहिजे सिरियलची. लिफी व्हेजिटेबल्स 114 ग्राम. अदर व्हेजिटेबल्स शुड बी 85 ग्राम. पल्सेस अँड नट्स जे काही असतात दॅट शुड बी 85 ग्राम. रूट्स व्हेजिटेबल शुड बी 85 ग्राम. नेक्स्ट इज अ fruit should provide 264 ग्राम. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स जे काही डिफरंट मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स आहेत दॅट शुड बी इन्क्लुडेड ॲज अ 125 ग्राम क्वांटिटी. नेक्स्ट इज अ शुगर अँड जॅगरी जे की साखर किंवा मग गूळ वगैरे असतो दॅट शुड बी 57 ग्राम. अँड ऑइल अँड फॅट्स, ऑइल, घी वगैरे जे काही असणार आहे बटर दॅट शुड बी 57 ग्राम. द न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ धिस डाएट इज अप्रॉक्सिमेटली 3000 कॅलरी. आता हे जे की आपण सगळं फूड बघितलं दॅट शुड बी अप्रॉक्सिमेटली ते अराउंड 3000 कॅलरी असतं. अँड इट कंटेन्स अबाउट 90 ग्राम फॅट. आणि ह्या सगळ्या फूडमध्ये अबाउट 3000मधल्या 90 ग्राम हे फॅट्स असतात. 450 ग्राम्स आर कार्बोहायड्रेट अँड 90 ग्राम्स आर प्रोटीन. म्हणजे प्रोटीन आणि फॅटची क्वांटिटी सेम आहे, पण कार्बोहायड्रेट जे असतं दॅट इज अ मॅक्रोन्यूट्रिएंट अँड देअर क्वांटिटी इज अ 450 ग्राम आउट ऑफ 3000 ग्राम. अँड ॲडिक्वेट क्वांटिटीज ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल. आणि बाकीची जे काही ॲडिक्वेट क्वांटिटीज आहे त्यामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स प्रोव्हाइड केलेले असतात टू फुलफिल युअर बॅलन्स डाएट. पॉईंट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट. जे काही आपण डाएट कन्झ्युम करतो दॅट शुड बी अ बॅलन्स. ते बॅलन्स कशासाठी असले पाहिजे, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट दॅट वी विल सी. फर्स्ट, इट हेल्प्स इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. त्यामध्ये सगळ्या टाईपचे फूड मटेरियल कंपोनेंट्स प्रेझेंट असतात. कार्बोहायड्रेट, प्रोटीन, लिपिड्स, विटॅमिन्स, मिनरल्स. त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ही व्यवस्थित होते. सो इट हेल्प्स इन अ प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. त्यामुळे बॉडीची प्रॉपर ग्रोथ होत असते. नेक्स्ट इज अ बॅलन्स डाएट लीड्स टू अ गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. त्यामुळे काय होतं, आपल्या बॉडीची फिजिकल हेल्थ पण चांगली राहते आहे प्लस मेंटल हेल्थ पण चांगली राहते. इट इन्क्रीजेस वर्किंग कॅपॅसिटी. बॉडीची रिक्वायरमेंट फुलफिल होते, न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. त्यामुळे आपली वर्किंग कॅपॅसिटी जी असते ती पण इन्क्रीज होत असते. बॅलन्स डाएट इन्क्रीजेस इम्युनिटी. आणि बॅलन्स डाएटमध्ये आपण डिफरंट टाईपचे विटॅमिन्स, फ्रूट्स वगैरे पण कन्झ्युम करत असतो. त्यामुळे काय होतं, आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि आपण जे काही डिफरंट टाईपचे डिसीजेस असतात किंवा मायक्रोबियल ऑर्गॅनिझम असतात त्याच्या अगेन्स्ट आपली बॉडी फाईट करू शकते. अँड इट कॅन प्रिव्हेंट फ्रॉम द डिफरंट टाईप्स ऑफ डिसीजेस. So all we have discussed about the balanced diet. It is a very important topic, always asked in the exam. So prepare it well. Friends, thank you for watching this video. Please like and share this video. If you are a new member, then subscribe my channel Pharma Study with Sapna and press bell icon for next videos. If you have any suggestion, then give your suggestion in suggestion box. Thank you.